ऍसिडिटीचा त्रास म्हणजे काय? तर बऱ्याच जणांना आंबट करपट ढेकर येतात, तोंडात आंबट पाणी येतं किंवा छातीत जळजळल्यासारखं होतं, डोकं दुखतं. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी असतात ऍसिडिटीच्या त्रासामध्ये. तुम्हाला सुद्धा जर का या तक्रारी होत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये मी या ऍसिडिटीसाठी घरच्या घरी कोणते 3 उपाय करता येऊ शकतात ते सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर अंकिता आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची. ऍसिडिटीची जी मी आता सगळी लक्षणं सांगितली त्यातली लक्षणं जर का तुम्हाला वारंवार दिसत असतील तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिला उपाय कोणता करू शकता तर ते म्हणजे वेळेवर जेवायचं. मी काय सांगितलं? वेळेवर जेवायचं. बऱ्याच वेळा कामामुळे असेल किंवा गृहिणींचं सुद्धा वेगवेगळी कामं आहेत किंवा घरी पाहुणे आलेत, काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच्यामुळे जेवणाच्या वेळा चुकतात. म्हणजे दुपारचं 12-12:30 वाजता जेवायची जी वेळ आहे त्याच्याऐवजी दुपारी 4, 4:30, 5 वाजून जातात. कामामुळे तर बऱ्याचदा असं होतं वर्किंग प्लेसेसमध्ये की लंच टाइमची वेळ निघून जाते आणि मग उशिरा कधीतरी जाऊन खाल्लं जातं. हे वेळी अवेळी जी जेवण आहे त्याच्यामुळे ऍसिडिटी होण्याचं प्रमाण खूप वाढतं. त्यामुळे जर का तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा फिक्स ठेवलात तर त्यामुळे ऍसिडिटीची तक्रार नक्की कमी होईल. आता जेवणाच्या वेळा नक्की कोणत्या असाव्यात? तर साधारणपणे सांगायचं झालं तर ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता जो आहे सकाळचा तो साधारण सकाळी 7:30 ते 8:30च्या दरम्यान घ्यायला हरकत नाही. दुपारचं जे जेवण आहे ते दुपारी 12 ते 1च्या दरम्यान आणि रात्रीचं जे जेवण आहे ते रात्री 7:30 ते 8:30 या दरम्यान जर का तुम्ही ठेवलं तर त्यामुळे तुमची ऍसिडिटीची तक्रार नक्की कमी होईल. ऍसिडिटीसाठी घरच्या घरी करता येण्यासारखा दुसरा उपाय तो म्हणजे ज्येष्ठ मधाचं चूर्ण. ज्येष्ठ मध ज्याला आयुर्वेदात यष्टीमधू असं सुद्धा म्हटलं जातं. हे ज्येष्ठ मधाचं चूर्ण साधारण 1 चमचा दिवसातून 2 वेळा जर का तुम्ही घेतलं तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला ऍसिडिटी कमी व्हायला नक्की मदत होईल. हे ज्येष्ठ मधाचं चूर्ण कुठे मिळेल? तुमच्या जवळच्या कोणत्याही आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात तुम्हाला हे मिळेल. ज्येष्ठ मधाचं चूर्ण पाण्याबरोबर किंवा जर तुपाबरोबर घेतलं तर जास्ती चांगलं. तुपाबरोबर कसं घ्यायचंय? 1 चमचा ज्येष्ठ मधाचं चूर्ण, त्यात 1 चमचा तूप घालायचं, त्याचं चाटण तयार करायचं आणि ते चाटण घ्यायचंय. सकाळी आणि रात्री दोन्हीही जेवणांच्या आधी जर का तुम्ही ज्येष्ठ मधाचं म्हणजे सकाळच्या नाश्त्याच्या आधी आणि रात्रीच्या जेवणाच्या आधी जर का तुम्ही ज्येष्ठ मधाचं चूर्ण घेतलं तर त्यामुळे सुद्धा तुमची ऍसिडिटीची तक्रार नक्की कमी होईल. पुन्हा एकदा सांगते, हा फक्त उपाय आहे, ही पूर्ण चिकित्सा नाही. पूर्ण चिकित्सा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वैद्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. तिसरा उपाय कोणता करू शकता तर तो म्हणजे आलं लिंबाचं पाचक. आता हे कसं तयार करायचं ते आधी सांगते. आलं साधारण 100 ग्रॅम, लिंबू साधारण 5 ते 6 लिंब, 1 चमचा शेंदेलोण आणि 1 चमचा पादेलोण. आता करायचं कसं? तर सगळ्यात पहिल्यांदा बाजारातनं आलं आणल्यानंतर स्वच्छ धुवायचं, कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं, संपूर्ण कोरडं करायचं. मग त्याची सालं काढून घ्यायची, त्या आल्याची पेस्ट तयार करायची. त्या आल्याच्या पेस्टमध्ये जी 5 ते 6 तुम्ही लिंब घेतलेली आहे ती सुद्धा स्वच्छ धुवून कोरडी करून मग त्याचा रस काढायचा. तो लिंबांचा रस त्या आल्याच्या पेस्टमध्ये घालायचा आणि त्यात 1 चमचा शेंदेलोण आणि 1 चमचा पादेलोण घालून ते मिश्रण तयार करायचं. जर तुम्हाला डायबिटीस नसेल तर त्यात तुमच्या चवीप्रमाणे 5 ते 6 चमचे साखर घातली तरी सुद्धा चालेल. हे सगळं मिश्रण एकत्र केल्यानंतर ते एका काचेच्या बाटलीत भरून, घट्ट झाकणाच्या काचेच्या बाटलीत भरून ठेवून द्यायचं. हे साधारण महिनाभर केल्यानंतर 1 महिनाभर टिकतं. आणि हे एकत्र केलेलं जे पाचक आहे ते पाचक तुम्हाला दिवसातनं 2दा, दोन्ही जेवणाच्या आधी, दुपारच्या जेवणाच्या आधी आणि रात्रीच्या जेवणाच्या आधी घ्यायचं आहे. कधी घ्यायचं? जेवणाच्या आधी म्हणजे लगेच 1 चमचा पाचक तोंडात टाकायचं आणि लगेच जेवायला बसायचं. असं दोन्ही वेळा, दुपारी सुद्धा आणि रात्री सुद्धा. या आलं लिंबाच्या पाचकाचा दुसरा सुद्धा एक उपयोग आहे. तो कोणता? तर बऱ्याच वेळा खूप मोठा आजारपण होऊन गेलं असेल किंवा अनेक दिवस ताप येऊन गेला असेल तर तोंडाची चव जाते. अशा वेळेला हे आलं लिंबाचं पाचक हे रुची उत्पन्न करणारे म्हणजे चव येणारं आहे. जर तुम्हाला अशी कोणी तक्रार केली असेल की मला चवच येत नाहीये किंवा जेवायची इच्छाच होत नाही, भूकच लागत नाही, अशा वेळेला सुद्धा हे आलं लिंबाचं पाचक खरंच रुची उत्पन्न करणार आहे. त्यामुळे हे आलं लिंबाचं पाचक नक्की करून बघा आणि तुमच्या ऍसिडिटीच्या तक्रारीसाठी सुद्धा त्याचा नक्की वापर करा. या ऍसिडिटीसाठी चौथा उपाय तो म्हणजे संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा. तुमच्या जवळच्या वैद्यांकडून तुम्ही संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा घेऊन मग ती औषधी स्वरूपात असेल किंवा पंचकर्म स्वरूपात असेल. पंचकर्म स्वरूपात कोणती? तर वमन,
आणि विरेचन ही 2 पंचकर्म ऍसिडिटी, खास करून ज्याला आम्ही आम्लपित्त असं म्हणतो, त्यासाठी केली जातात. तर तुमच्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने योग्य ती चिकित्सा, योग्य ती पंचकर्म करून तुम्ही ऍसिडिटी पासून कायमची मुक्तता मिळवू शकता. त्यामुळे तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना नक्की संपर्क करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.